फायनली ती वेळ आलीच ज्या वेळेला मी टाळण्याचा खूप प्रयत्न करत होतो. खरं सांगतो मी तुम्हाला, ज्या दिवशी मी कॅबिनमध्ये बसून रिझाईन टाकण्याचा डिसिजन घेतला तो फक्त आणि फक्त मी एकट्यानेच घेतला होता. इथल्या कुठल्याही स्टाफला कोणालाच माहिती नव्हतं. तो डिसिजन घेतला त्यावेळेला अक्षरशः माझे हात थरथर कापत होते जेव्हा मी ते ओके करत होतो. मी एकदा ब्रांचमध्ये फिरलो, मी सगळ्या स्टाफला एकदा बघितलं, मी एकदा ब्रांचच्या बाहेर जाऊन पाहिला, ब्रांचला तिकडनं रस्त्यावरून पाहिला, आणि देन मी तो दिवस परत टाळून दिला. नाही, आपण परत एकदा विचार करू रात्री काही. आणि देन काही सर्कमस्टन्सेस असे होते की जाण्याचा डिसिजन घेणं फार गरजेचं होतं. आणि देन त्यामुळे तुम्हा सर्वांना सोडण्याचा निर्णय मी तो जड अंतकरणानं त्यावेळेला घेतला. पण जे काही डिसेंडनेस असते किंवा जे काही प्रोफेशनलिझम असते त्या हिशोबाने मी तुम्हाला ऑफिशियली ज्या दिवशी अमोल सर सकाळी येणार होते, कृपाल त्यांना घ्यायला गेला होता, त्या दिवशीच तुम्हाला मी अनाऊन्स केलं होतं की मी जातोय. तोपर्यंत मी कधीही अनाऊन्स केलं नव्हतं, मी ना कधी सांगितलं होतं. आणि तीच पद्धत आहे ऍक्च्युली की मी जातोय. हा विषय आला की तुम्हाला आणि मला बोलण्यामध्ये जी फॉर्मॅलिटी किंवा जे वेगळंपण येणार होतं ते वेगळंपण मला नकोच होतं. आणि आपला सिरियसनेस तुम्हाला आठवत असेल, या 3 महिन्यामध्ये कधीही ढासळलं नाही. त्या दिवशीच्या हडलपासून तर आज सकाळच्या हडलपर्यंत तुम्ही कधीही हा टच बघितला नसेल की मी जातोय. कारण तो टच मला द्यायचाच नव्हता आणि माझी ती पद्धतच नाही अजिबात. शेवटच्या दिवसापर्यंत काम करणे हीच माझी पद्धत आहे. आणि भविष्यामध्ये जेव्हा कुठे तुम्ही ज्या ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणार आहात, जेव्हा कुठून तिथे रिलीज होणार आहात, त्यावेळेला तुम्ही ह्याच प्रकारे वागावं अशी माझी इच्छा आहे. कारण ही पद्धतच नाही आहे. शेवटच्या दिवशीपर्यंत तुम्हाला बँक जर सॅलरी देत आहे तर तुम्हाला त्याच पद्धतीनं, त्याच इज्जतीनं, त्याच आत्मसन्मानाने बाहेर निघायला पाहिजे, बरोबर? तेव्हाच एखादी बँक परत तुम्हाला वापस घेतानाही त्याच इज्जतीने वापस घेते. एक्झॅक्टली आहे की नाही? हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे की रिलिव्हिंग पिरियड म्हणजे हा मजा मारण्याचा टाइम असतो किंवा हा असतो. तुम्ही मला सांगा, मागच्या 2, 2.5, 3 महिन्यामध्ये तुम्हाला कधीतरी हे भासलं का असं? आपले बहुतेक इव्हेंट्स जे आहेत ते माझ्या रिझाईन पिरियडमध्ये झाले. जे मिलिंदनी क्लिप्स जेवढ्या बनवलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळे इव्हेंट्स, इव्हन योगा डे असो, इव्हन आपल्या त्या ऍक्टिव्हिटीज असो, आपल्या स्कूलच्या ऍक्टिव्हिटीज असो, गणेश उत्सव असो किंवा आपली अंबिका फार्मची ट्रीप असो, या सगळ्या गोष्टी आपल्या जवळपास त्याच पिरियडमध्ये झालेल्या आहेत, बरोबर? आणि मला खूप छान वाटलं तेव्हा, जेव्हा तुम्हाला बाहेरून कल्पना झाली होती मी जाणार आहे, पण तरीही मला इथे उभा असलेल्या एकाही स्टाफनी येऊन विचारलं नाही की सर तुम्ही खरंच चाललात का. आणि कधी तो रिस्पॉन्स जो आधी देत होता त्या प्रकारामध्ये तुम्ही चेंज केला, अजिबात असं झालं नाही. आणि त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. फार इम्पॉर्टंट आहे की अशा प्रकारची टीम जेव्हा मिळते तेव्हा अशा प्रकारचा फेअरवेल होतो, अशा प्रकारचं त्या लीडरचं नाव होतं. लीडरचं नाव लीडरमुळे कधीच होत नाही, त्याच्या टीममुळे होते. मी फॉर्च्युनेट होतो की अशी टीम माझ्यासोबत होती, असे लोक माझ्यासोबत होते, असे वेळ न पाहणारे किंवा विचार न करणारे किंवा फॅमिलीचा विचार न करता आपल्यासोबत असणारे असे लोक तुम्ही आमच्यासोबत होतात. आणि याच्या खरंच मला प्राऊड फिलिंग आहे त्या गोष्टीचं. प्रत्येकाने त्यांच्या 100% पेक्षा 200%, 300%, 400% कसा देता येईल ते वेळोवेळी दाखवून दिलं. आणि प्रत्येक वेळेला तसा तो रिस्पॉन्स दिला आणि त्यामुळे ही टीम घडून आली. परत मला सांगावं असं वाटते की कदाचितच एखाद्या ब्रांच मॅनेजरला किंवा एखाद्या लीडरला आपली 100% टीम स्वतः निवडायची संधी मिळते, बरोबर? इंडियाच्या कॅप्टनला पण ती